भाजपशी बोलणी फिसकटलेल्या शिंदेसेनेचा अजित पवारांना हात। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही पक्षांची युती। आज उदय सामंतांशी पुण्यात चर्चा होणार, अजित पवारांची माहिती। बंडखोरांना शांत करण्यासाठी मुख्यमंत्री स्वतः त्यांच्याशी संवाद साधणार। माघार घेण्यासाठी अपक्षांनाही फोन, राजकीय पुनर्वसन करण्याचं आश्वासन देणार। राज्यात 5 महापालिकांमध्ये 8 उमेदवार बिनविरोध। भाजपच्या 7 उमेदवारांचा समावेश। कल्याण डोंबिवलीमध्ये 3 तर धुळ्यात 2 बिनविरोध। मालेगावात इस्लाम पार्टीचा उमेदवार बिनविरोध। भाजप शिवसेना युतीत आता रिपाईची एंट्री। रामदास आठवलेंची फडणवीस आणि शिंदेंसोबत चर्चा। 6 जागा मिळणार असल्याची माहिती। मुंबईतल्या 16 जागांवर योग्य उमेदवार नसल्यानं काँग्रेसला जागा परत केल्या। वंचित अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांची माहिती। काँग्रेसकडे त्या जागांवर अधिक चांगले उमेदवार अशीही प्रतिक्रिया। पुण्यात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांना चक्क एबी फॉर्म गिळला। एकाच जागी 2 उमेदवारांना फॉर्म दिल्यानं गोंधळ। पोलिसांकडून उद्धव कांबळेवर गुन्हा दाखल, शोध सुरू। महापालिका निवडणुकीत आज आणि उद्या अर्ज माघारीचा दिवस। अर्ज भरलेल्यांची मनधरणी करताना सगळ्याच नेते मंडळींचा कस लागणार। 33,306 उमेदवार रिंगणात। कोल्हापुरात भरधाव कारनं तिघांना चिरडला। शेकोटीसाठी बसलेल्या तिघांचा मृत्यू। पोलिसांकडून ओळख पटवण्याचं काम सुरू। सदानंद दाते यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती। 3 जानेवारीला पदभार स्वीकारणार। पोलीस महासंचालक म्हणून दातेंचा 2 वर्षांचा कार्यकाळ असेल। साताऱ्यामध्ये आजपासून 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात। दुपारी 3 वाजता ग्रंथदिंडी। 4 दिवस सारस्वतांचा मेळा चालणार।